जय हरी शेतकरी भावांनो, आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची अशी एक बैठक झालेली आहे आणि शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफीची घोषणा केलेली आहे 30 जूनपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होईल. नियमित कर्जदारांना 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ दिले जाईल. त्या अनुषंगाने शेतकरी या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे वाट पाहून बसलेले होते. मग आता या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे काही 14 निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये कोणकोणते 14 निर्णय आहेत हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती असणार आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. तर आता शेतकरी मित्रांनो, पहिला निर्णय असा आहे, पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयातील गाळ व गाळ मिश्रित वाळू काढण्याचे सुधारित धोरण. 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ व गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार. पाणीसाठा वाढणार, शेतकऱ्यांना सुपीक गाळ मिळणार, धरणाचेही जतन आणि संवर्धन या माध्यमातून होणार आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील आंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49 कोटी 26 लाख रुपयांच्या तरतुदीस या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यासाठी सिंधू रत्न समृद्ध योजना 2.0 आणखी 3 वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक साधन संपत्तीच्या परिणामकारक नियोजनातून जिल्ह्याचा सर्वंकष विकास साधण्यावर या माध्यमातून भर दिला जाणार आहे. त्यानंतर वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही, असा एक हा नोकरीबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरा निर्णय आहे, विजा भज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळातील उच्च माध्यमिक शिक्षकांना 12 व 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतरचा निर्णय आहे, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक या संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या साहित्य संस्थांना अनुदाने योजनेतून सन 2026-27 पासून निधी मिळणार आहे. त्यानंतर नाशिक परिक्रमा मार्ग रिंग रोड प्रकल्पासाठी आवश्यक अशा जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता तुम्हाला माहिती आहे की नाशिकला कुंभमेळा होणार आहे आणि तिथं 1 कोटीच्या वर 1.5 कोटीच्या वर हे जमिनीचे भाव आता त्या रिंग रोडच्या संबंधित गेलेले आहेत. त्यानंतरचा निर्णय आहे, मृद व जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित. राज्यातील सुमारे 8,767 पदांना मान्यता देण्यात आली आहे. या विभागाकरिता 6,481 व महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकरिता 2,000 पदासह 6,483 पदाव्यतिरिक्त सुमारे 2,284 वाढीव पदे विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना होणार. म्हणजे यापुढं या विभागाची भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते. त्यानंतरचा निर्णय आहे, पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळा मुठा नदीचा विकासासाठी 3 शासकीय जमिनी विनामूल्य हस्तांतरित होणार आहेत. त्यामध्ये मुळा मुठा संगमवाडी पूल ते बंड गार्डन पूल दरम्यानची नदीपात्रातील तसेच बॉटॅनिकल गार्डन व महिला बाल सुधारगृहाची जमीन पुणे महापालिकेस प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देण्यात येणार आहे. आणि त्यानंतरचा निर्णय आहे, रितनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशनला रायगड जिल्ह्यातील मौजे भातान तालुका पनवेल येथील जमीन देण्यास मंजुरी. आणि त्यानंतरचा शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय आहे, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झालेला आहे. जे काही बांगलादेशमध्ये निर्यात होणाऱ्या संत्र्याकरिता आयात शुल्कात 50% अनुदान देण्यात येत होते, या योजनेचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ होत नसल्याने आणि ही योजना बंद करण्यासाठी अनेक निवेदने आल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यानंतरचा निर्णय आहे,
वैद्यकीय संस्थांच्या इमारतीसाठी विकास शुल्कामध्ये आता 50% सवलत. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार सुधारणा करणार. यापूर्वी मिळणाऱ्या 25% सवलतीत आता 50% वाढ करण्यात येणार. त्यानंतर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. राज्य अनुसूचित जमाती आयोगासाठी उपाध्यक्षपदाची नव्याने निर्मिती केली जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग अधिनियम 2025 सन 2025चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 37 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. राज्य अनुसूचित जाती आयोगासाठी उपाध्यक्षपदाची नव्याने निर्मिती केली जाणार आहे. मात्र शेतकरी या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे कर्जमाफीबद्दल काय निकष येतात, काय अटी येतात याबद्दल उत्सुक होते. मात्र आजही जो काही सहकार विभागाने कर्जमाफीचा अहवाल कोणत्या शेतकऱ्यांना किती मर्यादेपर्यंत, किती तारखेपर्यंत, कशी कर्जमाफी दिली जाईल याबाबतचे निकष सहकार विभागानं तयार केले. मात्र तो अहवाल आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आलेला नाही. म्हणजे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा या कर्जमाफीसाठी प्रतीक्षाच करावी लागेल मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून दिसते. आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.